NCERTच्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन. धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि संविधानिक मूल्यांचा स्पष्ट समावेश करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत NCERTला निवेदन सादर. इयत्ता 9वीच्या NCERT सामाजिक पाठ्यपुस्तकादरम्यान करण्यात आलेल्या बदलांविरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत NCERT नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले. नवीन सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या मूलभूत मूल्यांचा स्पष्ट उल्लेख कमी करण्यात आल्याबाबत आंदोलनाने तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात समजावून सांगितले जात नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला. याशिवाय मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याच्या वृत्तामुळे शिक्षणातील संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. शाळांमध्ये विविध जाती, धर्म, भाषा, सामाजिक स्तरावरील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्यामध्ये सर्वधर्म समभाव, समानता, बंधुता, परस्पर आदर, संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच नागरिक हक्क आणि कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हे शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख कर्तव्य असल्याचं आंदोलनाच्या वतीनं सांगण्यात आले. शिक्षण व्यवस्थेत कोणत्याही एका धर्माचे किंवा विशिष्ट विचारसरणीचे वर्चस्व जाणवू नये अशी मागणी करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे NCERTकडे इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या संविधानिक मूल्यांचा स्पष्ट समावेश करणे, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व सविस्तरपणे शिकवणे, संविधानिक मूल्य, सामाजिक समता, सर्वधर्म समभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम विकसित करणे, वादग्रस्त किंवा धार्मिक ग्रंथातील मजकूर समाविष्ट करताना संविधानिक मूल्यांना बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेणे, तसेच या बदलांबाबत अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, सांगली जिल्हा निरीक्षक ऋषिकेश माने, अशोक लोंढे, सतीश शिकलगार, गुरुदत्त चंदनशिवे, विशाल कोठावळे, हर्ष लोंढे, वंचित बहुजन आघाडी आणि वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.